तर बेसिकली सर माझा 2 मंथ्स होत आले. मी हं, ॲक्चुअली लीड जनरेट करते आहे. ओके. तसं 26 जुलैपासून मला वाटतं 1 मंथ आता होत आला असेल. हं, हं, हं. लीड जनरेट करतेय. तर 1 मंथमध्ये मला अराउंड 1700 लीड्स आले. ओके. येस. 1700 लीड्स, 1700 येस, लीड्स झाले. येस. आणि त्याच्यामधून म्हणजे मला डायरेक्ट WhatsAppला मेसेज येतात त्यांचे आणि हं, त्याच्यातून माझं ऑलरेडी फर्स्ट मंथला आता ऍडमिशन पण झाले हं, लोकांचे. 12 ऍडमिशन झाले. हं, अजून त्याचे आता क्लासेस पण सुरू आहे. आता नेक्स्ट बॅचचे पण ऍडमिशन पण झालेत. हं. आता त्याची नेक्स्ट बॅच सप्टेंबरमध्ये स्टार्ट पण होणार आहे. ओके. म्हणजे ॲडव्हान्समध्ये तुमच्या बॅचेस फुल आहेत असं म्हणू शकतो आपण. हा. ओके. आणि किती खर्च झाला आता तुमचा ॲडव्हर्टाइजमेंटवरती? माझा ना अराउंड आता 5 to 6,000 वगैरे झाला असेल. आणि 5,000. टोटल रेव्हेन्यू त्याच्यामध्ये किती झाला? टोटल रेव्हेन्यू तसं माझं एका म्हणजे स्टुडंटला मी चार्ज करते ₹5,000. ओके. आणि असे टोटल किती झालेले आहेत अराउंड सगळे कंटिन्यू जर काढले तर? टोटल कंटिन्यू आता माझे एनरोल्ड बॅच मध्ये अराउंड 25-30 स्टुडंट्स तरी झालेत. जे ओके. म्हणजे आतापर्यंतचे आणि काही असे आहेत की गणपतीमुळे म्हणतायत की आता आम्हाला टाइम हं. नाही नेक्स्ट मंथ करणार आहे. कारण लेडीजच आहे ना मी टार्गेट करते. ओके. म्हणजे 1.5 लाखाचं झालेलं आहे अराउंड असं म्हणू हो, शकतो. हो. असं होतंय. ओके. येस, म्हणजे येस. 5 ते 6,000 म्हणजे एक 1.5 लाखाचा तुमचा रेव्हेन्यू झालेला येस आहे. सर, येस सर. ओके. म्हणजे असं मला वाटतं की नाही का एवढे कॉन्टॅक्ट येत आहेत मला फेसबुक ऍड थोड्या वेळ बंद करते. पण मला असं बंदच करूशी वाटत नाहीये. असं वाटतं यार नको आता बंद नको करायला. बंद अजिबात करायचं नाही. लक्षात घ्या, हां. दुकान बंद नाही करायचं. दुकान बंद झालं की मग सगळं अवघड होऊन जातं. कधी पण ऑफिस असं वेटिंगला लागू देत लोकं, काही प्रॉब्लेम नाहीये. बट हां. बंद करू नका. तर मॅम तुम्हाला येस. परत एकदा काँग्रॅच्युलेशन्स आणि बेस्ट ऑफ लक.